सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। समर्थकांकडून अजितदादा अमर रहेच्या घोषणा। सगळेच भावुक। नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार शपथविधीनंतर देवगिरी शासकीय निवासस्थानी त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत भावपूर्ण आदरांजली वाहिली। उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार। सुनेत्रा पवार तातडीनं बारामतीला। अजित पवारांचा दशक्रिया विधी होईपर्यंत बारामतीतच राहणार असल्याची माहिती। सुनेत्रा वहिनी धाडसी त्यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे ट्विट। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर सुप्रिया सुळेंना शपथविधी आणि 2 पक्षाच्या विलिनीकरणावर प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळेंनी मात्र भाष्य टाळलं। रामकृष्ण हरी म्हणत गेल्या निघून। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद। माझं म्हणणं मुख्यमंत्री ही महिलाच झाली पाहिजे। एकमतानं हे ठरलं की त्या आमच्या नेत्या झाल्या पाहिजेत। राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राला पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री मिळाल्यात। अजितदादा आपल्या सोबत असायला हवे होते। सुनेत्राजी नक्कीच चांगलं काम करतील। रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास। राज्यातील मोठा आणि अनुभवी नेता आपण गमावला। अजितदादांनी जसं महाराष्ट्राच्या विकासाचं सातत्यानं काम केलं तसंच सुनेत्रा वहिनी करतील अशी कामना व्यक्त करतो। मंत्री आशिष शेलारांची प्रतिक्रिया। जनतेची आमदारांची सर्वांची हीच भावना होती की वहिनींकडे जबाबदारी सोपवावी। या कठीण परिस्थितीत त्यांनी आमची विनंती मान्य केली। राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राजी झाल्या ही चांगली गोष्ट, मात्र जी घटना झाली आहे त्यातून अजून मी सावरलो नाही। हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। घाई थोडी झाली आहे। नाईलाजानं अत्यंत दुःखद वातावरणात हा शपथविधी झाला। महिला उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद। दादांच्या अपेक्षा त्या खंबीरपणे पूर्ण करतील। माणिकराव कोकाटेंकडून विश्वास व्यक्त। सुनेत्रा पवारांवर टीका केली तर आम्ही सहन करणार नाही। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर मिटकरींची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शपथविधीनंतर आदिती तटकरेंचे ट्विट। माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत भावनिक क्षण। आदरणीय वहिनी, आपल्या या धैर्याचा मला एक स्त्री म्हणून सार्थ अभिमान। आदिती तटकरेंचे ट्विट। सुनेत्रा पवारांना अर्थ खातं नाही। सुनेत्रा पवार यांचा प्रशासकीय अनुभव नाही। अनुभव नसताना खातं देणं जिकिरीचं। अर्थ खात्याबाबत सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी मुलगा पार्थ पवार अनुपस्थित। चर्चांना उधाण। कौटुंबिक आणि विधींसंदर्भात शरद पवारांनी पार्थ यांना बारामतीत थांबवलं। सूत्रांची माहिती। आपण दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी। आपल्या विश्वासाबद्दल मनपूर्वक धन्यवाद। शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांचं ट्विट। सुनेत्रा पवारांना क्रीडा, युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क खातं। सुनेत्रा पवारांची खाती जाहीर। सुनेत्रा पवारांकडे 3 खात्यांची जबाबदारी। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल सुनेत्रा पवारांचं अभिनंदन। महाराष्ट्राच्या चालू विकास प्रवासाला तुम्ही नवीन प्रेरणा द्याल असा मला विश्वास। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुनेत्रा पवारांना शुभेच्छा। नागपूरमधील विजयगडावरील अजित पवारांच्या नावाची पाटी बदलली। शपथविधी पार पडताच विजयगड निवासस्थानला श्रीमती सुनेत्रा अजित पवार असं नाव। दादांची जागा दादांच्या परिवाराला मिळाली हे चांगलं झालं। सुनेत्रा पवार दादांचा वारसा सक्षमपणे चालवतील। उपमुख्यमंत्री पदावरून मनोज जरांगेंचं वक्तव्य। सुनेत्रा पवार यांच्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी लिहिली फेसबुक पोस्ट। राजकारणातील सेकंड इनिंग यशस्वी ठरो। सुषमा अंधारेंच्या शुभेच्छा। महिला ही सक्षम असते, कठीण काळात योग्य निर्णय घेते। पक्ष एकत्रित करायचा आहे का याबाबत दोन्ही पक्ष निर्णय घेतील। नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा कठीण काळ। सुनेत्रा पवार पक्षासोबत उभ्या राहिल्या। शपथविधीला शरद पवार असते तर आनंद झाला असता। झिशान सिद्दीकींचं उपमुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य। पुढील आठवड्यात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार। मुंबईत स्वीकारणार पदभार। वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार। निर्मला सीतारामन 9वा अर्थसंकल्प सादर करणार। अर्थसंकल्पाकडे जनतेच्या नजरा। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून जोरदार तयारी। प्रचारासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे परभणी दौऱ्यावर।
काँग्रेस आमदार अमित देशमुख आज लातूर दौऱ्यावर जिल्हा परिषद निवडणुकीकरता रेणापूर मतदारसंघात जाहीर सभा घेणार. नागपूरच्या महापौर पदासाठी भाजपचं कुणबी कार्ड, नीता ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा. नरेंद्र बोरकर यांची गटनेतेपदी निवड, आता महापौरच्या नावाची चर्चा सुरू. नरेश अरोरा शपथविधीच्या कार्यक्रमाला गैरहजर. शपथविधीच्या निमित्ताने सुचवण्यात आलेल्या बाबींकडे दुर्लक्ष, त्यामुळे नरेश अरोरा नाराज. सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आदर्श आचारसंहिता भंग, परवानगीशिवाय राजकीय प्रचाराचे बॅनर लावल्याने अज्ञातावर गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. केंद्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर तरतूद असते, पण चंगळ मात्र इतरांची. शेतकरी आरक्षणाचे प्रणेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची टीका. भाजपच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल. याचिकेवर 27 फेब्रुवारीला सुनावणी होणार. सिल्लोड नगरपालिका निवडणुकीचे ईव्हीएम आणि निवडणूक संदर्भातील माहिती नष्ट करू नका, जिल्हा न्यायालयाचे आदेश. पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत पार्थ पवार अनुकूल. पार्थ यांनी शरद पवारांसोबतच्या बैठकीत पार्टी विलिनीकरणाला दिला होकार. सुनेत्रा पवारांशी पक्ष विलिनीकरणावर करणार चर्चा. कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीची बैठक. मंत्री हसन मुश्रीफ बैठकीला अनुपस्थित. कोल्हापुरातल्या एका हॉटेलमध्ये पार पडली बैठक. 23 फेब्रुवारीपासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार. अर्थ खातं अजित पवारांकडे होतं, मात्र यंदा 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार अर्थसंकल्प. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही. राज ठाकरेंचं सूचक ट्विट. रत्नागिरीतील राजापूर काँग्रेसला मोठं खिंडा. तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकरांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश. जालन्यातील मंठा इथे अवैध धंद्यांविरोधात शिवसेना आक्रमक. पोलीस स्टेशन समोर जोरदार निदर्शनं. प्रशासनाने तत्काळ कठोर पावलं उचलण्याची मागणी. सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 22,000 तर चांदीच्या दरात 1 लाखाची घसरण. अर्थसंकल्पात जीएसटीच्या निर्णयाकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचं लक्ष. बनावट साधूंना नाशिक कुंभमेळ्यात प्रवेश मिळणार नाही. साधू संतांसाठी ओळखपत्र जारी केलं जाणार. देशातील 13 आखाड्यांचा मिळून निर्णय. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.